गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम, निरोगी व रोगमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आरोग्याबाबत जागृत राहून आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. आरोग्यदायी गाव घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उमरचे जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांनी व्यक्त केले. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे, पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार, पंचायत समिती सदस्या सुसंगीता संजय चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव तसेच रोटरी क्लब उमरजचे माजी अध्यक्ष विनायक जाधव, आरोग्य निरीक्षक विकास गरुड, दिगंबर भोसले, आरोग्य सहायिका संगीता मगरे, भारती वाघमारे व मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास उमरजसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात एकूण 448 नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, माता व बाल आरोग्य तपासणी तसेच विविध आजारांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार, विनायक जाधव, आरोग्य निरीक्षक विकास गरुड यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे यांनी या अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका समूह, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा सेविका तसेच आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे एक अभियान आपले माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री त्यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियानाची सुरुवात झालेली आहे. तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत हे अभियान असणार आहे. तर हे अभियान सुरू करायचं कारण काय? तर आपले जे काही खेडेगाव आहेत, ग्रामीण भाग आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये सेवा पोहोचली पाहिजे, आपल्या आरोग्य सेवेचं बळकटीकरण झालं पाहिजे, त्यासाठी हे अभियानाची सुरुवात केली आहे. तर या अभियानाअंतर्गत काय करायचं आहे की जसा आरोग्याचा भाग आहे तसंच ग्रामपंचायत असेल किंवा गावातली जे आपली लोक असतात त्यांचा पण तेवढाच महत्त्वाचा रोल आहे. तर या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे? तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणून ऐकली असेल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच प्रतिबंधात्मक. एखादी गोष्ट होऊ नये म्हणून आपण जी काळजी घ्यायची ते या अभियानाअंतर्गत करायचं आहे. एखादी गोष्ट झाल्यावर त्या आजारावर जे काही उपचार आहेत ते आपण करतो, पण होऊ नये म्हणून काय करायचं हे या अभियानाअंतर्गत ह्याचं मेन उद्दिष्ट आहे. तर यासाठी मी सगळ्या उमरजच्या ग्रामस्थांना पण आव्हान करू इच्छिते की ही एक जन आंदोलन आहे, एक लोक चळवळ आहे, आरोग्याची चळवळ आहे. तर त्या लोकांनी सुद्धा तेवढा सहभागित्व घेतला पाहिजे. एखादी गोष्ट होऊ नये म्हणून त्याच्यात काय केलं पाहिजे? मग आपली जीवनशैली असेल, आपला आहार आहे, शुद्ध पाणी आहे, वृक्षारोपण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपलं आरोग्याचं बळकटीकरण करणं हे फक्त सरकारचं ध्येय नसून तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे. मग तुम्ही पण पुढं आलं पाहिजे. तसेच ग्रामपंचायत असेल किंवा NGO कुठला असेल, एखादं युवा मंडळ असेल, मी या लोकांना सुद्धा आव्हान करू इच्छिते की तुम्ही सुद्धा या वयामध्ये सहभाग घ्या आणि जास्तीत जास्त पद्धतीने आम्हाला सपोर्ट करा आणि हेच सपोर्टनं आपण एक आपलं गाव, माझं गाव आरोग्य संपन्न बनवू आणि आरोग्याचं बळकटीकरण करू. 100% योजना माझं गाव आरोग्य संपन्न गाव यामध्ये आपल्याकडे 24 गाव आहेत. 24 गावापर्यंत आपण ह्या लोकांच्या गरजेनुसार सुविधा पोहोचवायच्या, ज्यामध्ये स्वच्छता असेल, प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत, जसं की हिंगाप असेल, डेंगू असेल, चिकनगुन्हे आहेत, हे रोगराई पसरू नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या. त्याचबरोबर लसीकरण आहे, माता बाल संगोपन आहे, माता मृत्यू, बाल मृत्यू हे होऊ नये आणि त्या संदर्भात आपण त्यांना योग्य काळजी घेऊन त्या पद्धतीनं उपाययोजना करून त्यांना अशा असतील आरोग्य सेविका आहेत, आमचे आरोग्य सेवक आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, CHO आहेत, यांच्या माध्यमातून सेवा देऊन त्यांचा दर्जा सुधारण्याचं काम अजून चांगल्या पद्धतीने करावं असं अपेक्षित शासनाच्या असल्यानं हे माझं गाव आरोग्य संपन्न मेळावा पूर्ण 1 वर्षासाठी कालावधीमध्ये राबवून कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचा सहभाग आणि पदाधिकारी यांनी मिळून कार्यक्रम करायचे. त्यामुळे सगळेजण आपण या सहभागी राहू, आपण ह्याचा दर्जा चांगला घेऊन
आपल्याला सुद्धा 50 लाखाचं बक्षीस कसं मिळेल ह्या पद्धतीने काम करूया आणि ते आणायचंच या चांगला हेतू. आज मेडिकल ऑफिसर आमचे लीडर खूप चांगले आहेत, त्यांच्या माध्यमातून टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. अजून याच्यामध्ये काय त्रुटी असल्या तर मी मान्यवरांना सांगितलं की तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर तुम्ही तसं आम्हाला कळवा, आम्ही त्या पद्धतीनं आधुनिक कामकाजाचं पूर्ण करू अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर बघायला गेलं तर मुंबईच PSC ही फार मोठ्या प्रमाणात व्यस्त असलेलं आहे. कारण की जाता बघतो सर्वसाधारण 150 ते 200 OPD रोजच्या आहेतच. त्या अनुषंगाने थोडासा स्टाफ कमी आहे, पण गौरव साहेब असतील किंवा इतर काय मॅडम असतील त्या अनुषंगाने जे जेवढं स्वतःला झोपून देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न ही PSC करतेच नेहमीच. आणि बऱ्यापैकी सर्वसामान्य लोकांना जे आजार होते शुगर म्हणा, BP म्हणा किंवा इतर काय रोगाचे आजार आहेत त्या अनुषंगानं लोकांपर्यंत पोचावं यासाठी तुमचं आशा सेविकांचं मला वाटते 2 राऊंड झालेले आहेत ऑलरेडी. आणि तसेच कामही खूप छान आहे तुमचं. आणि इथून पुढेही असंच एक वर्षभरासाठी आहे मला वाटते. आज ते 31 मार्च 2027 पर्यंत ही योजना आहे. तर या योजनेचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि जेणेकरून आपण मॅडम जसं सांगितलं प्रिव्हेंटिव्ह ही तशी ही घ्यावी. आणि ह्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्या. धन्यवाद. ब्लड तपासणीपासून ACG पासून सर्व मूलभूत ज्या गरजा आहेत त्या या ठिकाणी कन्वर्ट केलेल्या आहेत. आणि गेली आता मी बघतोय असं PSC काम खूप चांगल्या पद्धतीनं राबवत आहेत. आणि हा जो 1 वर्षाचा कालावधी आहे तो पण अतिशय चांगल्या रीतीने तुम्ही राबवा ही मला म्हणजे पूर्ण खात्री आहे. आणि या ह्याच्या उपक्रमासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आमचं रोटरी क्लब असेल किंवा ग्रामपंचायतीचे सर्व आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हेच या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं व्यवस्थित पार पाडावा आणि 1 वर्षाचा पण पूर्ण पार पाडावा त्यासाठी आमचं सहकार्य आहे. आणि आम्हाला बोलून धन्यवाद, मान सन्मान केला पाहिजे सर्वांनी धन्यवाद. अतिशय छान उपक्रम शासनाने राबवलेला आहे. पूर्ण वर्षभर हा उपक्रम चालणार आहे. या उपक्रमामध्ये ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत त्या लोकांच्यामध्ये पोहोचल्या पाहिजे. परंतु थोडंसं शासनानं सुद्धा त्या आरोग्य खात्याचं ॲडव्हान्स करणं पण गरजेचं आहे. काही ठिकाणी डॉक्टर नाही, CHO नाही, त्याच्यावरती सुद्धा भर देणं गरजेचं आहे. आणि कोरोनाच्या काळात आपण बघितलं की आरोग्य सेवा आपली कुठेतरी तोकडी पडते. त्याचा आत्तापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. आज ही उमरची PSC बघितली समाधान वाटतं. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं रिलेशन झालेलं आहे. परंतु लोकांची आवक तेवढी झाली पाहिजे. म्हणजे जसं आपण प्रायव्हेट दवाखान्यामध्ये नंबर लावून जातोय तसं इथं आलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या सेवा आता मॅडमनी सांगितलं तसं इथला स्टाफ सुद्धा जागरूक आहे. आणि सर्व सेवा देण्यासाठी फक्त आपण काय करतोय बेसिकवरतीच आपण भर देतोय. बेसिकवरती न देता आता लोकांना ॲडव्हान्समध्ये काय पाहिजे किंवा लोक प्रायव्हेट दवाखान्यात का जातात त्याच्यावरती थोडंसं आपण रिसर्च करून ते थांबवलं पाहिजे. कारण आता प्रायव्हेट दवाखान्यात गेल्यानंतर कराडमध्ये गेलं किंवा उमरमध्ये गेलं तर 1000-1200 पैशिवाय त्याला इलाज मिळत नाही. केस पेपरला 400 रुपये जाते. मग ते लोकांचे वाचले पाहिजेत. त्यासाठी ही शासकीय सुविधा आपल्याला थोडीशी ॲडव्हान्स करणं गरजेचं आहे. स्टाफनं सुद्धा चांगल्या प्रकारे लोकांना जर सेवा दिली आल्यानंतर जसं आपण प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ज्या प्रकारे स्वच्छता असते आता मॅडमची चर्चा झाली की क्लिनिंग वगैरे असेल किंवा हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे तिथं सुद्धा एक पदकोती रिक्त आहे. तर ते सुद्धा शासनानं भावना विनंती करेल की तुम्ही थोडासा पाठपुरावा करा की आता चांगल्या हॉस्पिटल आपण गेलो तर एकदम स्वच्छता बघण्यासारखी असते. लोकांना गेले निम्म बरं वाटते. तसं आपल्या सरकारीमध्ये काय होते थोडीसं अस्वच्छता असते. परंतु उमरमध्ये तसं काय नाही. जुना दवाखाना होता त्यावेळी तशी परिस्थिती होती. शासनानं मॉडिफिकेशन केले पण ते मेंटेन आपल्याला करावं लागेल. स्वच्छता ठेवावी लागेल. आलेल्या लोकांना चांगली ट्रीटमेंट द्यायची. बोलणं असेल किंवा त्यांचं स्वागत असेल म्हणजे चांगल्या प्रकारे वेटिंग रूम असेल त्यांचं ट्रीटमेंट असेल चांगल्या प्रकारे काम करूया. आणि लोकांना प्रायव्हेटमध्ये जायची गरज पडणार नाही. कारण आता बघतोय एका कुटुंबाचे 2-4 हजार रुपये महिन्याकाठी त्या प्रायव्हेट दवाखान्यात जाते. गाडक्या बहिणीला 1,500 रुपये देते शासन पण दवाखान्यात 4-5 हजार रुपये जाते. अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला 4 महिन्यात 2,000 देते पण त्यांच्या लागवडीला किंवा खताला 5 ते 10 हजार रुपये महिन्याकाठी जाते. म्हणजे हे कुठंतरी वाईस वर्षा दिसते सिस्टीम. ते बदलण्यासाठी आपण थोडंसं जागरूक होऊन चांगल्या प्रकारे काम करू. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील. तुम्हाला जिथं जिथं काय काय कमी पडेल तिथं आम्ही उभं राहू. लोकांच्या मधून चांगला रिस्पॉन्स कसा मिळेल याच्यावरती आपण काम करूया. आणि हा उपक्रम हा वर्षभरात कसा चांगल्या प्रकारे आपण राबवू आणि लोकांना आपल्यावरती विश्वास कसा वाढेल त्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करूया. त्या उपक्रमास मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.